प्रथमेश जाधव यांची धर्मादाय आयुक्त कार्यालयात निरीक्षकपदी निवड. माडखोलकर महाविद्यालयात सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. प्रामाणिकपणा, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकीचं महत्त्व अधोरेखित. चंदगड इथं कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी येथील प्रथमेश मारुती जाधव यांची धर्मादाय आयुक्त कार्यालयात निरीक्षक पदावर निवड झाली असून त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात विशेष सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी ही यशोगाथा म्हणून या निवडीकडे पाहिलं जात आहे. यावेळी बोलताना खेडूत शिक्षण संस्थेचे ऑडिटर ॲडव्होकेट प्राध्यापक NS पाटील यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण पुरेसं नसून प्रामाणिकपणा, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकी या गुणांची जोड आवश्यक असल्याचं सांगितलं. तरुणांनी प्रामाणिकपणे कार्य केल्यास समाजात मोठी उंची गाठता येतं असं त्यांनी स्पष्ट केलं. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील जबाबदारी ही संवेदनशील असून समाजाचा विश्वास जपणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. प्रथमेश जाधव हे माडखोलकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील डॉ. अरुण जाधव यांचे पुतणे असून त्यांच्या कुटुंबात सामाजिक कार्याची परंपरा आहे. त्यांचे वडील मारुती जाधव हे गोकुळ दूध संघ कोल्हापूर इथं कार्यरत असल्यानं प्रथमेश यांच्यात लहानपणापासूनच सामाजिक जाणीव रुजली आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख AD कांबळे यांनी केलं, तर प्रभारी प्राचार्य SD गोरल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष GS पाटील, माजी प्राचार्य आणि संचालक PR पाटील, सचिव MM तुपारे तसंच इतर मान्यवर, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सत्कार समारंभामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून प्रथमेश जाधव यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.